आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. पारनेर तालुक्यातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं रुपाली रासकर या महिलेनं दलित समाजाविषयी अर्वाच्य, अपमानास्पद आणि समाजाला लाजवेल असं वक्तव्य केल्यानं तिच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल होण्याबाबत तसेच तिच्या विरुद्ध तडीपारीची कारवाई करावी यासाठी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी या ठिकाणी अमित जाधव, आरपीआय तालुका अध्यक्ष किरण सोनवणे, संपत पवार, श्रावण गायकवाड, अक्षय जाधव, देवदत्त साळवे, बाळासाहेब नगरे तसेच राजेश घंगाळे, बाळासाहेब कांबळे, चंद्रकांत साळवे, रामदास साळवे, पोपट इंगळे, रामदास सोनवणे, शरद मोरे, स्वाभिमान गायकवाड, रमेश गायकवाड, अजय जगताप, राहुल सोनवणे, पुंडलिक चेडे तसेच संपत पवार, नंदा गायकवाड, अरुण जाधव, अंकुश गायकवाड, सिद्धांत पवार, राकेश अल्लाट, रोहित धोत्रे, गौरव साळुंखे यांच्यासह असंख्य दलित बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं हजर होते. निवेदनामध्ये दलित बांधवांकडून अशी मागणी करण्यात आली की रुपाली रासकर या महिलेनं सोशल मीडियावरती व्हिडिओ क्लिपच्या माध्यमामधनं महार समाजाबद्दल अर्वाच्य आणि अपमानास्पद आणि समाजाला लाजवेल असं गंभीर आणि संतापजनक प्रकार केलेला आहे. ते केवळ एका समाजाचा अपमान नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समता, बंधुता आणि सांविधानिक मूल्यांवरती थेट हल्ला आहे. अशा जातीय द्वेष पसरवणाऱ्या बेताल वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते आणि दलित समाजाच्या स्वाभिमानावरती घातला जातोय. भारतीय संविधान आणि कायदा कोणालाही जातीचा अपमान करण्याची मुभा देत नाही. त्यामुळे सदर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत रुपाली रासकर या महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. तिच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असं निवेदनात म्हटलंय. तर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पारनेर तालुक्यातील तमाम दलित बांधवांकडून रुपाली रासकर सदर महिलेविरुद्ध यापूर्वी देखील अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या महिलेविरुद्ध तात्काळ अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यामधनं तडीपारीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. आज पारनेर पोलीस स्टेशन येथे रुपाली रासकर या महिलेवर यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात तडीपारीची कारवाई करावी यासाठी समस्त आंबेडकरी समाज चळवळीचे कार्यकर्ते निवेदन घेऊन आलेले आहेत. आणि या महिला रुपाली रासकर हिच्यावर यापूर्वी जे जे गुन्हे दाखल आहेत ते सर्व रेकॉर्ड काढून आम्ही तिच्यावर योग्य ती प्रतिबंध कारवाई तात्काळ करीत आहोत, असे मी त्यांना आश्वासन देतो. 6 तारखेला बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक पारनेर तालुक्यातील एक महिला रुपाली रासकर यांनी आमच्यावरती महारांवरती जे गरळ ओकली, त्या अनुषंगाने आम्ही बुधवारी PI साहेबांना निवेदन दिलं होतं की या महिलेवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तर PI साहेब या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला त्यांनी शुक्रवारची मुदत दिली. तर आम्ही आज या ठिकाणी आंबेडकरी समुदायाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलो असता ते साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या महिलेवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊन तिची नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल आणि नाशिक जिल्हा असेल, या तिन्ही जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करावी. कारण आम्ही माहिती घेतली असता त्या बाईवरती आतापर्यंत जवळजवळ 5-50 गुन्हे दाखल आहेत या ठिकाणी पोलीस स्टेशनला, म्हणजे जवळपास 5-10 पोलीस स्टेशनमध्ये. तर आमची एक प्रामाणिक विनंती आहे, त्या महिलेवरती कारवाई करावी अशीच पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली आहे. आणि साहेबांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे तिच्यावरती 100% कारवाई करू आणि या ठिकाणी आम्ही थांबतो. जय भीम, जय भारत. पारनेर पोलीस स्टेशन येथे फुले शाहू आंबेडकरी विचाराचे संपूर्ण कार्यकर्ते रुपाली रासकर नामक स्त्रीने जे आपली गरळ ओकलेली आहे तिला योग्य तो धडा देण्यासाठी, तिला योग्य ते दंडात्मक कार्य करण्यासाठी संपूर्ण आंबेडकरी समाज एकवटून आज पारनेर पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे. आणि आदरणीय खेडकर साहेबांनी तशी आम्हाला जाहीर वचन दिलेले आहे की आम्ही तिच्यावर कार्यवाही करू. तरी आम आंबेडकर जनतेच्या वतीने आम्ही त्यांचे जाहीर आभार मानतो आणि इथून पुढची कारवाई तिच्यावर जरूर करण्यात यावी आणि अशा प्रवृत्तीला आपण सर्वांनी एक होऊन ठेचलं पाहिजे अशी मी सद्भावना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो.
विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.